बघा समोरचा प्रॉब्लेम, उदाहरण क्रमांक ह्या प्रश्नातला 2, तिसऱ्या प्रश्नातला सेकंड प्रॉब्लेम. y² इज इक्वल टू 4x अँड y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 नाही आहे, सॉरी, या ठिकाणी y इज इक्वल टू x आहे. तर y इज इक्वल टू x यांच्या दरम्यानचा बाउंडेड एरिया जो आहे का, हा आपल्याला फाइंड करणं आहे. बघा एक डायग्रामचा जर आपण विचार केला तर सरळ सरळ जो पॅराबोला या ठिकाणी आपल्या समोर येतो, हा पॅराबोला असतो. हा पॅराबोला असतो म्हणजे या टाईपचा पॅराबोला असतो. त्याच्या स्टँडर्ड इक्वेशनवरून आपण हे सहज इमॅजिन करू शकतो. नंतर y इज इक्वल टू x म्हणजे एक अशी लाईन आहे जी सुद्धा आपण एक सहज इमॅजिन करू शकतो. x2 तर y2, x4 तर y4, x6 तर y6, म्हणजे ती लाईन आपल्याला ह्या पद्धतीची मिळणार अशी. असं थोडंसं इमॅजिन करा. आणि हा जो शेडेड पार्ट आहे म्हणजे जे आपल्याला फाइंड करायचं आहे थोडक्यात, इट इज द शेडेड पार्ट. हा जो रेड कलरचा जो पार्ट वापरला का, हे तुमचा आन्सर असणार आहे या ठिकाणी. मग सर्वात अगोदर बघा, ज्या विद्यार्थ्यांना शेवटचा जो प्रश्न झाला आत्ता या ठिकाणी म्हणजे मागच्या पिरियडला, तर त्या शेवटच्या प्रश्नात जर काही अडचणी असतील ना, तर तुम्ही अगोदर काय करा माहिती आहे का, पुन्हा हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, पुन्हा त्याला नंतर सॉल्व्ह करून बघा जमतो का. कारण हा त्याच्यापेक्षा सोप्या लेवलचा प्रॉब्लेम आहे. कसं पहा, तर आपण सुरुवातीला काय करतो, ॲट फर्स्ट वी फाइंड द इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला अँड लाईन. तर ही स्टेटमेंट या ठिकाणी सुद्धा असणार. ॲट फर्स्ट वी फाइंड इंटरसेक्शन ऑफ पॅराबोला, intersection of y² is equal to 4x and y is equal to x. तर ह्या इक्वेशन मध्ये y is equal to x जी व्हॅल्यू आहे का ती वापरा. x² is equal to 4x. एकदम सोपा पार्ट आहे, काहीच नाही आहे. बिलकुल पुढचे उदाहरण तुम्ही स्वतः करता हे जर समजलं तर. मग हे झालं x² मायनस 4x इज इक्वल टू 0. ठीक आहे, चलो टेकिंग कॉमन x हियर वी गेट कॉमन x, we get x minus 4 is equal to 0. तो x is equal to 0 and या फिर और x is equal to 4, मतलब x minus 4 is equal to 0, x is equal to 4. दोन व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळणार, x is equal to 0, x is equal to 4. ते आपल्याला डायग्रामवरूनच समजलं होतं. म्हणजे हा x ॲक्सिसचा आपल्याला x is equal to येणार आहे, म्हणजे x ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट आहे ना. असं बघा, थोडक्यात सांगतो, तोंडी उत्तर आहे. कसं सांगू का, एरिया ऑफ ट्रायंगल, चला नाव वापरू आपण तेच मागच्या उदाहरणातले OSB, म्हणजे थोडा सोपा वाटतं ते उदाहरण. OSB चा एरिया काय असणार, हाफ हाईट इंटू बेस. व्हॉट इज हाईट, 4 हाईट. व्हॉट इज बेस, 4 बेस. अरे y इज इक्वल टू x आहे ना एरिया हो, म्हणजे x चा जो इंटरसेक्ट असणार आहे तोच इथं y चा इंटरसेक्ट असणार आहे. म्हणजे हाईट सुद्धा 4च झाली, कारण हा पार्ट जर आपण वाढवला आणि परपेंडिक्युलर लाईन जर टाकली तर y कोऑर्डिनेट सुद्धा आपल्याला 4 मिळणार. मग या कंडिशनला हाईट आणि बेस इक्वल झाला त्या ठिकाणी. हे 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 स्क्वेअर युनिट तुमच्या या ट्रायंगलचा एरिया तुम्हाला मिळाला. आणि हा जो पार्ट आहे पुन्हा तेच झालं मागच्या उदाहरणासारखं, 4 चा रूट 2, हा अंडर रूट x. मग याचा इंटिग्रेशन काय येतो, तर याचा इंटिग्रेशन 3/2 येतो, म्हणजे हा 3/2, 2 2 जा किती होणार 4/3. आणि एक्सच्या जागी आपल्याला वापरणं काय असतो या ठिकाणी 4. मग एक्सच्या जागी जर 4 वापरला तर 4/3 इंटू 4 चा रूट किती 2 आणि त्याचा क्यूब 8, 8 4 जा 32, 8 चौक 32 भागिले 3. हा काय झाला आता पूर्ण एरिया इथून इतका. मग पूर्ण एरियातून 32 डिवाइड बाय 3 मधून 8, 8 कोण ट्रायंगल मायनस करा. व्हॉट इज सबट्रॅक्शन, 32 1 32, 8 3 जा 24, 8 3 24, 32 मधून 24 गेले, 12 तून 4 गेले 8, 8/3 स्क्वेअर युनिट. करा उदाहरण चेक. म्हणजे आपण काहीच न करता एक जॉमेट्रिकली यूज करून सुद्धा हे इंटिग्रेशनचे उदाहरणं सोडू शकतो.
म्हणजे CET JEE आहे ना, ह्या पार्टला एक वेगळी मेथड असणार आहे. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला सांगतो 95% उदाहरणं ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचे 95% उदाहरणं तुम्ही शॉर्टकट मेथडनी सॉल्व करता. म्हणजे जे CET JEE जी मेथड वापरल्या जाणार आहे बिलकुल वेगळी वापरल्या जाणार आहे. बघा हे जे टॉपिक्स आहे ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन इंटिग्रेशन, ह्या उदाहरणाचा CET आणि JEE तुम्हाला सांगतो बराच पार्ट वेगळ्या पद्धतीने सॉल्व केला जातो. थोडक्यात एकच शब्द वापरतो की फक्त आता येणाऱ्या बोर्डच्या एक्झामसाठी तुम्ही हे बघा. कारण जर तुमच्या मनात काही CET JEEचे काही जर वेगळे प्रश्न असतील तर हा भाग आपण त्या पार्टसाठी वेगळ्या पद्धतीने सॉल्व करणं, ही फक्त तुम्हाला एक आयडिया देणं लावली. कसं आहे माहिती आहे का, समजून घ्या की मी कालपासून तुम्हाला बऱ्याच वेळेस हा शब्द वापरला की हा विनाकारण बदनाम झालेला पार्ट आहे. विद्यार्थी व्यवस्थित ह्या भागाला समजून न घेता आणि नेमकी तिची सॉल्व करण्याची पद्धत काय असती ही पद्धत न वापरता बळजबरीचं एक ॲप्लिकेशन म्हणजे अवघड भाग असतो असं समजून त्याच्याकडे दुर्लक्षित करतो आणि हे प्रॉब्लेम मी सॉल्वच करू शकत नाही असं त्याला वाटतं. बघा ना, आपण प्रॉब्लेम अजून सॉल्व केला नाही, आन्सर आला 8/3, मग कसं अवघड असणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं ते उदाहरण समजून घ्या. आणि काय असतं, जिथं बाकीच्या विद्यार्थ्याला हा पार्ट अवघड वाटत असला तिथं जर तो पार्ट तुम्हाला सोपा वाटत असला तर हे एक ॲडव्हान्टेज असतं तुमच्यासाठी की भाई आपला स्कोअर बन सकता, आपण काहीतरी त्या ठिकाणी स्कोअर करू शकतो. हां, तर बघा आता सुरुवातीला आपण हा जो पूर्ण कर्व आहे जसं मागच्याच उदाहरणातले आपण त्याच्यासाठीच नाव वापरले OSBO, या कर्वचा जो एरिया आहे का हा आपण अगोदर क्लिअर करून घेऊ. म्हणजेच नाव त्या कर्वसाठी इक्वेशन काय लागणार, y² इज इक्वल टू 4x. y² इज इक्वल टू 4x आपण जर वापरलं तर y इज इक्वल टू काय येणार 2√x. तो देअरफॉर थोडं एक पार्टिशन दाखवतो मी या ठिकाणी. तो देअरफॉर एरिया ऑफ OSBO इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 4y dx. म्हणजेच इंटिग्रेशन 0 to 4, 2 इकडं आणि हा √x आहे ना त्याला डायरेक्टली मी हाफ लिहितो. म्हणजेच आपला आन्सर आलं 2⁻½ + 1/3/2 रेंज 0 to 4. याला मी इकडं समोरच लिहितो 2 × पुन्हा हा 2/3x/2 3/2. आता एक्सच्या जागी जर आपण एकदा 4 वापरला, हे झालं 2 2 जा 4 /3 आणि एक्सच्या जागी जर वापरला 4 तर 4⁻³ अगोदर काय करा 4चा रूट घ्या, किती 2, 2चा क्यूब 8 म्हणजे 4 × 8/3, 8 4 जा 32, 8 चौक 32/3 स्क्वेअर युनिट. म्हणजे एरिया ऑफ OSBO इज इक्वल टू 32/3 स्क्वेअर युनिट. समजून घ्या. बघा पुन्हा एकदा क्लिअर करतो. आपण y² इज इक्वल टू 4x होता, आपल्याकडे जी रेंज आहे ती x रिलेटेड आहे म्हणून आपण y इज इक्वल टू x म्हणजे काय ते काढलं तर y इज इक्वल टू 4चा रूट झाला 2√x ही व्हॅल्यू आली. म्हणजे जर आपल्याला रिक्वायर्ड y इज इक्वल टू हे फंक्शन कन्सिडर करून 2√x जर इंटिग्रेशन काढायचं असलं आणि त्याच्यात जर रेंज वापरायची असली 4 to आणि लोअर लिमिट जी होती जी 0 होती तर आपला आन्सर येणार 32/3. आता ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल OSB इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 4x dx. खूप सोपा पार्ट आहे. एक्सचं इंटिग्रेशन x²/2 रेंज 0 to 4. एकदा वापरले एक्सच्या जागी 4 म्हणजेच किती झालं 16/2 16/2 8 2 8 जा 16 2 8 16 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल OSB इज इक्वल टू 8 स्क्वेअर युनिट. आता जो रिक्वायर्ड एरिया आपल्याला लागतो देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू पूर्ण कर्व 32/3 -8 8 म्हणजेच 8/1 क्रॉस प्रोडक्ट झाला 32 - 24/3 म्हणजेच आन्सर आलं 8/3
स्क्वेअर युनिट. तो रिक्वायर्ड एरिया इज 8/3 स्क्वेअर युनिट. तर अगोदरच आपल्याला हे आन्सर माहीत होतं की 8/3 स्क्वेअर युनिट इतकंच आन्सर असणार आहे म्हणून. म्हणजे बघा ओरली सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो. पुन्हा पुन्हा मी शब्द वापरतो, समजणं मेन असतं. काय असतं माहिती आहे का, तुम्हाला एखादा भाग त्याच वेळेस सोपा किंवा सोडवायला सहज वाटू शकतो ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजतो. मग तुम्ही तो भाग समजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता हे महत्त्वाचं असतं. आणि जे काही मॅथमॅटिक्सशी रिलेटेड पार्ट आपण शिकतो, मग तो रनिंग पार्ट असतो किंवा भविष्यातलं मॅथ असो, एक गोष्ट माझी हमेशा लक्षात असू द्या, ज्याला आपण म्हणतो ना गाठ बांध के रखो, ती म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी अंडरस्टँडिंग फार इम्पॉर्टंट असते की तुम्हाला समजतं किती. जर तुम्हाला तो भाग समजत नसला तर बघा रट्टा आपण किती मारू शकतो. तुम्हाला एक सरळ सरळ पार्ट सांगू का, जो पार्ट आपला सुरू आहे ना, मॅक्झिमम विद्यार्थी त्या भागात जेवढं त्यांना पाठ केलं जातं त्या भागावर काहीतरी त्यांचं लिहिण्याचा कार्यक्रम होतो, नाहीतर हा भाग त्यांना समजलेला नसतो आणि म्हणून एक्झाममध्ये सोडवतासुद्धा येत नाही. तसं तुमचं होऊ देऊ नका. बघा ॲटोमॅटिक भाग सोपा वाटायला लागतो आणि समोर CET सारख्या एक्झाममध्ये तुमचा इंटरेस्ट वाढणार. आणि जे विद्यार्थी खरोखर CETसाठी सिरियस असतील, बघा पुन्हा पुन्हा मी शब्द वापरतो, ते एक भाग समजून चला की असा बराच पार्ट आहे, प्रोबॅबिलिटीचा बराच पार्ट आहे, ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा बराच पार्ट आहे आणि इंटिग्रेशनचा तर 90% प्लस पार्ट सांगतो मी. ऑल्सो वेक्टर, लाईन, 3 डायमेन्शन जॉमेट्री, जो स्टेट बोर्डपेक्षा सुद्धा CETत आपल्याला सोप्या पद्धतीने सॉल्व केला जातो. तर CETसाठी हा पार्ट तुम्हाला सोपा वाटतो. ऐकायला कदाचित तुम्हाला विश्वास न बसण्यासारखं वाटत असेल, पण एक सांगतो, स्टेट बोर्डमध्ये तुमच्यासाठी CETची म्हणजे शॉर्टकट मेथड होती का? नव्हती. अरे डायरेक्ट आन्सर होतं याचं, एरिया ऑफ ट्रायंगल हाफ हाईट इंटू बेस 4 हे 4 चौक 16, 16/2 किती आलं 8 स्क्वेअर युनिट. हे तोंडी केलं आपण, त्याच्यासाठी एवढं मोठं लिहिणं लागलं. हे तुम्ही स्टेट बोर्डमध्ये करू शकता का? नाही. आणि मार्कसुद्धा मिळणार नाही. म्हणजे मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या. चला ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, खूप रिव्हिजन द्या या भागाला. कारण कसं असतं माहिती आहे का, हा पार्ट जर तुम्हाला सोपा वाटला ना तर कुठंतरी एक प्लस पॉईंट असणार की यार नाही, बाकी के लड़कों को ये हार्ड लगता पर मुझे इजी जाता ये पार्ट. ठीक आहे, लिहून घ्या उदाहरण व्हिडिओ पॉज करून. बघा पुढचं उदाहरण क्रमांक 3. पॅराबोलाचं इक्वेशन आहे y² सॉरी चुकीचं बोललो मी, y = x². एक्सचा स्क्वेअर आला, स्क्वेअर कुणाचा आला? एक्सचा. तर एक्सचा ज्यावेळेस स्क्वेअर येतो तर त्या पॅराबोलाचा जो स्टाईल असतो, त्याची जी फिगर असणार आहे ती कशी असणार आहे? एकतर ही. मग ही फिगर कधी असणार आहे? ज्यावेळेस या ठिकाणी मायनस असणार आहे त्यावेळेस आपण हा फॉर्म, ही फिगर त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. या ठिकाणी मायनस नाही आहे, म्हणजे आपला जो पॅराबोला आहे, ॲक्च्युअल डायग्राम काही असो, पण इट इज रिप्रेझेंट बाय दिस टाईप ऑफ पॅराबोला हिअर. ह्या पद्धतीचा पॅराबोला या ठिकाणी आपल्याला म्हणजे कुठंतरी तो डायरेक्ट करणार आहे किंवा डायरेक्शन करणार आहे. या पॅराबोलाकडं तिचं डायरेक्शन चाललं. ठीक आहे, y = 4x. आता y = 4x जर लाईन बघितली तर सरळ x जर 1 वापरला तर y 4 आहे. अशा पद्धतीचा हा डायग्राम आपल्याला मिळणार. मी थोडं या डायग्रामला अजून क्लोज करतो. आणि आता या लाईनमध्ये बघा C नाही आहे, तर याचा अर्थ इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. तर ही लाईन ओरिजिनमधून जाणार. बघा हा प्रॉब्लेम 2 पद्धतीनं सॉल्व्ह केला जातो. आणि ह्या दोन्ही मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो कारण समोर एक उदाहरण असं आहे की त्या उदाहरणाला थोडं सोपं बनवण्यासाठी आपण ह्या पद्धतीचा वापर करतो. म्हणून आताच इथं सांगतो, आपण हा जो रेड शेडेड पार्ट आहे का, ह्या भागाच्या आन्सरसाठी हा प्रॉब्लेम इथं सोडवणार आहे. तर अगोदर आपण काय करू, यांचे इंटरसेक्शन पॉईंट काढून घेऊ. चला ठीक आहे. ॲट फर्स्ट वी फाइंड द इंटरसेक्शन ऑफ लाईन y = 4x and the parabola x² y = x². At first we find intersection of
intersection of parabola y is equal to x square and line y is equal to 4x. तर आपण सरळ सरळ काय करू, y च्या जागी 4x ला सबस्टिट्यूट करू. आपल्याला मिळणार 4x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. x कॉमन घेतल्यानंतर x मायनस 4 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 4. म्हणजे हा 0 आणि दुसरा इंटरसेक्शन आपल्याला सरळ सरळ 4 मिळणार. बघा, जसं मी तुम्हाला बोललो दोन पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. नंबर 1, अगोदर आपण हा ट्रायंगल जो आहे का ओ ए बी या ट्रायंगलचा एरिया पूर्ण हा काढून घेऊ आणि नंतर फक्त हा कर्व जो आहे का हा मायनस इकडं आपण हा एरिया काढून मायनस करू. कारण ह्या कर्वमध्ये ज्यावेळेस आपण एक्स रिलेटेड पॉईंट ठेवतो ना, तर त्याचा एक्स ॲक्सिसच्या दिशेनं येणारा एरिया आपल्याला मिळतो. अदर मेथड तिची अशी होती की एक्स इज इक्वल टू इथं व्हॅल्यू काढा √y अशी आणि √yला इंटिग्रेट करा y⁵2 अपॉन 3/2 आणि yचा इंटरसेक्शन पॉईंट इथं ठेवा. मग जर x इज इक्वल टू 4 आहे तर y इज इक्वल टू 16 येणार. मग तुम्हाला हा पूर्ण कर्व इथं मिळतो आणि त्याच्यातून हा ट्रायंगल वजा करा. दोन्ही मेथडनी फक्त एका प्रॉब्लेमला सॉल्व करताना आपण व्हेरिएबल y ठेवणार आणि त्याचं बाउंडेड पार्ट कोणत्या बाजूला येणार, विथ द y ॲक्सिस. आणि या मेथडनी जी आता आपण सॉल्व करायलो या ठिकाणी, या मेथडनी आपण एक्स रिलेटेड हा प्रॉब्लेम सॉल्व करणार. तर बघा, सुरुवातीला जो एरिया आहे पूर्ण ट्रायंगलचा एरिया आपण काढून घेऊ. ठीक आहे, आता सुद्धा आपण तोंडी काढू शकतो हा ट्रायंगलचा एरिया. बेस 4 आहे कारण हा इंटरसेक्शन 4 आहे आणि x जर 4 असला तर y इंटरसेक्शन 16 येतो. म्हणजेच 4 × 16 डिवाइड बाय 2 16 स्क्वेअर युनिट ह्या ट्रायंगलचा एरिया आला. कारण 1/2 हाईट इंटू बेस. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए, अरे वा, ओ ए बी इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 4x dx. म्हणजेच आन्सर आलं 4 × x²/2 0 to 4 dx. 2 2 4 म्हणजेच 2 एक वेळेस 4चा स्क्वेअर आणि एक वेळेस 0चा स्क्वेअर. 0 काही नाही आहे. बघा, आता इकडं आपली गडबड कोणत्या ठिकाणी झाली, कारण उत्तर किती आलं 32. कसं आलं आपलं, बघा काही चूक नाही आहे, बरोबर 32च येतं. हा 2 × 4चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू 32 स्क्वेअर युनिट. कशाचा एरिया आला हा, एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बीचा. मग जर तुमच्या मनात अशी शंका आहे की सर आपण ज्यावेळेस ते सूत्र वापरून हे सोडवलं, पाया गुणिले उंची म्हणजे हाईट इंटू बेस, त्यावेळेस आपलं आन्सर 16 युनिट कसं आलं. तर बघा, त्यावेळेस आपण बेचोक 16 केलं होतं. हे 8 आहे आणि पुन्हा हे 8 4 जा 32, 8 चौक 32च येणार आहे. म्हणजे हा एरिया करेक्ट होता. आपण तिकडं चुकलो होतो, इकडं नाही. बघा, आता पूर्ण ट्रायंगल नंतर हा जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे का, मी रेड कलरचा हा पार्ट इथं रफ करतो कारण इट इज आवर रिक्वायर्ड एरिया. हा काय आपला रिक्वायर्ड एरिया आहे जो या ठिकाणी. तर जो असा लाईनिंगमध्ये शेडेड पार्ट आहे का, आपण त्याच्यासाठी इकडं एक्सचा वापर करू किंवा ओ ए बी सीचा वापर करू. ठीक आहे, मग आता नाव y is equal to जर x², it is the equation of parabola. तो therefore area of OABCO. मग ज्याचं म्हणणं असं आहे, सर तुम्ही कशाला याच्यात मध्ये सी वापरत बसले, OABOच काऊन नाही वापरलं. ऑल्सो रिलेटेड विथ ट्रायंगल, ते आपल्या ट्रायंगलशी सुद्धा रिलेटेड पार्ट झाला असता. म्हणून आपण असं न करता की बाबा तुम्ही इथून इकडं कट मारा, ह्या शॉर्टकटनी या, म्हणजे आपल्याला हा एरिया मिळणार असा त्याचा अर्थ झाला. आणि आता आपल्याला हा जो एरिया आहे का खालचा, हा या ठिकाणी आपला फॉर्म्युला रिप्रेझेंट करणार.
तर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स 0 to 4 डायरेक्टली मी त्या ठिकाणी आपली रेंज वापरली चालणार 0 to 4 मग एकदा वापरा 4चा क्यूब डिवाइड बाय 3 म्हणजे सरळ सरळ आलं 64 डिवाइड बाय 3 स्क्वेअर युनिट म्हणजेच हा झाला एरिया ट्रायंगल नका वापरू एरिया ऑफ ओ ए बी सी ओ मी ट्रायंगल चुकून वापरला त्याच्यासाठी सॉरी. तर बघा रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू पूर्ण ट्रायंगलचा एरिया किती होता 32 मायनस 64 डिवाइड बाय 3 काय आन्सर येतं बघायचं 3 2 जा 6 3 2 6 3 3 जा 9 3 3 9 64 अपॉन 3 6 मधून 4 सबट्रॅक्ट करा 2 9 मधून 6 सबट्रॅक्ट करा 3 डिवाइड बाय 3 आन्सर आलं 32 अपॉन 3 स्क्वेअर युनिट. व्हॉट इज दिस दिस इज अ रिक्वायर्ड एरिया. सोपा प्रॉब्लेम होता बिलकुल सोपा प्रॉब्लेम पण एक सांगू का परीक्षेत जर विचारला तर 4 मार्कासाठी सुद्धा हा आणि याच्यानंतरचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एकदम व्यवस्थित लिहून घ्या डायग्राम सुद्धा काढा. बघा पुढचा प्रॉब्लेम बघा पुढचं उदाहरण थोडं एक फॉर्म्युल्यासारखं उदाहरण आहे कारण जर आपण विचार केला ना तर जे पॅराबोला या ठिकाणी वापरला हा स्टँडर्ड पॅराबोला आहे. इट इज डिनोटेड बाय द स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोला y² इज इक्वल टू 4x म्हणजे कुठंतरी डायरेक्टली आपल्याला त्याच पॅराबोलाबद्दल विचारलं तर चला एक डायग्राम आपण सरळ सरळ जो पॅराबोला आहे आता विचार न करता सुद्धा आपण डायग्राम काढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की हाच पॅराबोला आहे. y इज इक्वल टू x ही लाईन सांगून आपल्याला त्या लाईनचं सुद्धा एक डायरेक्शन सांगितलं आणि जो हा रेड कलरचा शेडेड पार्ट या ठिकाणी आहे हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार. म्हणजे जवळपास बराच पार्ट आपल्याला समजला या ठिकाणी हा ओ हा ए आणि इकडं नाव आपण यस असं करू. आता सरळ सरळ उदाहरणात आपण शब्द कसे वापरू माहिती आहे का की अगोदर आपण पूर्णच लिहून देतो कारण मी काय म्हणणार होतो ते तुम्ही लिहा की ॲट फर्स्ट वी फाइंड द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ y² इज इक्वल टू 4x अँड द लाईन y इज इक्वल टू x. तर बघा ॲट फर्स्ट वी फाइंड intersection of y² is equal to 4ax and y is equal to x y च्या जागी वापरला x हे असं आपल्याला मिळालं x² is equal to -4ax taking common x -4a x is equal to 0 or x is equal to 4a. बघा 4a कारण कॉन्स्टंटच तसा होता ना या ठिकाणी 4a. तर रेंज आपली 0 to 4a अशी आपल्याला मिळाली. आता अगोदर आपण हा जो पूर्ण कर्व आहे का याचं जे म्हणजे 4a इंटरसेक्शन पॉईंट आहे या ठिकाणी त्याचा एरिया अगोदर काढून घेऊ या ठिकाणी. तो ऑल्सो या नाव वी हॅव द इक्वेशन ऑफ पॅराबोला y² इज इक्वल टू 4ax म्हणजेच y इज इक्वल टू 4चं 2 झालं √a आणि √a कारण मुद्दा म्हणून एका रूटमध्ये x न लिहिता मी असं लिहिलं. देअरफॉर एरिया ऑफ OSAO हा is equal to integration 0 to 4a y dx म्हणजेच या ठिकाणी आपलं इंटिग्रेशन असं आलं एरिया ऑफ OSAO is equal to 0 to 4a आणि y म्हणजेच काय 4a सॉरी 2√a(x) तर 2√a√x म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ हा 2√a आणि x⁻½ dx
तर डायरेक्ट या ठिकाणी लिहितो 2√a इंटू एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2चं काय 2/3 या ठिकाणी येणार. हे तर डायरेक्ट घेऊ शकतो ना आता. आणि रेंज आली 0 to 4a. बघाय झालं 2 2 जा 4√a डिवाइड बाय 3. आणि जर 4a आपण या ठिकाणी वापरला तर हे मात्र समजून घ्या 4a रेस टू 3/2. व्यवस्थित साईडला रफ वर्कमध्ये हे लिहून घ्या, कारण मॅक्झिमम विद्यार्थ्याला इथं अडचण जाणार. बघा अगोदर त्याचा सेकंड रूट क्लिअर करा. 4चा रूट झाला 2, एचा रूट येत नाही म्हणून √a. आणि आता याचा क्यूब करा. 2चा रूट झाला 8, क्यूब रूट ऑफ a म्हणजेच किती a√a. म्हणजे तुमचं जे आन्सर आलं. बघा पुन्हा एकदा हे क्लिअर करतो मी. हे जे 4a आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करून वापरलं का 4चा तर रूट आपल्याला 2 मिळतो आणि त्याचा क्यूब केल्यानंतर 8 मिळतो. पण मग हे झालं या ठिकाणी 4√a डिवाइड बाय 3 इंटू 8a√a. म्हणजे तुमचं जे आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळतं ते लिहून घ्या बरं का, जे मी आत्ता लिहिलं ते. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा, पुन्हा एकदा बघा ते. 8 4 जा 32, 8 चौक 32. दिस a और ये a इंटू √a² a डिवाइड बाय 3 32a²/3 हा पूर्ण एरिया आला. आणि आता एरिया ऑफ ट्रायंगल OSA हा एरिया खूप सोपा आहे रे, कारण डायरेक्टली काय होतं 0 to 4a x होता x dx. याच्या समोर लिहितो x²/2 0 to 4a. चला 4a वापरला याच्या जागी किती आलं. जर xच्या जागी 4a वापरला 4a² 16a² डिवाइड बाय 2. 2 8 जा 16 8a² 8a² वापरला. काय झालं 8a² वापरून आपल्या ट्रायंगलचा एरिया मिळाला. आता रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू पूर्ण कर्व 32/3a² मायनस 8a² डिवाइड बाय काहीच नाही डिवाइड बाय 1. या ठिकाणी हा क्रॉस प्रोडक्ट आपण इथं करू. 32 1 जा 32, 32 1 32 आणि 8 3 24. 1-2 वेळेस हा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी आजच्याच पिरियडला मिळाला. 32 मधून 24 सबट्रॅक्ट करा. 8a² डिवाइड बाय 3² युनिट. शंका कुशंका मनात असल्यानंतर हे उदाहरण पाठीमागं चेक करून घ्या. बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की हे आणि याच्यानंतरचं उदाहरण 4-4 मार्काचं उदाहरण आहे. तर थोडंसं जे कॅल्क्युलेशन म्हणू शकतो आपण याच्यात, किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन ती त्या लेवलची होती म्हणून उदाहरण थोडंसं मोठं वाटू शकतं, पण सोपा भाग होता, कारण सगळी आयडिया आपल्याकडे आहे कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार वगैरे वगैरे. घ्या लिहून. बघा शेवटचं उदाहरण म्हणू शकता म्हणजे काय, शेवटचंच उदाहरण आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगतो की सर्व उदाहरणं या एक्सरसाइजचे सॉल्व करा, एकही उदाहरण ड्रॉप करू नका. तर हा जो पॅराबोला असतो x² आला, पण इथं y सोबत हा 3 आला, तर या 3चा अर्थ काय असतो माहिती आहे का. आता जर हे पॅराबोला हा पार्ट आपला चालू असतं तर मी सांगितलं असतं की तो आपल्याला डायरेक्टली y ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट डिनोट करत असतो. असू द्या. आणि ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीची असणार. थोडंसं मी इमॅजिन करतो आणि तुम्हाला हा एरिया या ठिकाणी विचारला जातो. कोणता हा एरिया. तर आता सर्वात अगोदर ते तुम्ही लिहा. ॲट फर्स्ट वी फाइंड द इंटरसेक्शन ऑफ y इज इक्वल टू x² + 3 आणि y इज इक्वल टू x + 3. तर मी ह्या yच्या जागी हा डायरेक्टली x + 3 वापरला आणि इंटरसेक्शन पॉईंट आपण अगोदर क्लिअर करू. इंटरचेंज करून टाका त्याचं. x² हा 3 3 कॅन्सल, मायनस x इज इक्वल टू 0, टेकिंग कॉमन x - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे आन्सर आलं x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 1. म्हणजे सरळ सरळ आपल्याला x इज इक्वल टू 1 या ठिकाणी हा पॉइंट मिळाला. आणि हे तर 0, आता 0 बद्दल काय बोलणार आहे, 0 तर इथंच असणार आहे ना.
मग आपण अगोदर काय करू, हा पूर्ण या लाईनमुळे तयार होणारा एरिया काढून घेऊ. काहीच नाही आहे रे, तुम्ही नाव द्या वाटल्यास त्याला. ए बी हा सी आणि इकडं देऊ एक्स. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलच तयार झाला ते. ओ ए बी सी, हा ओ ए बी सी, ठीक आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, तर ह्या लाईनमुळे तयार होणारा एरिया आहे ना, ते ऑटोमॅटिकली आपण रेंज वापरल्यानंतर त्याच्या दरम्यानच येणार ते. एक्स प्लस 3 डी एक्स, व्हॉट इज दिस, 0 to 1 रेंज. एक्स स्क्वेअर प्लस थ्राइस एक्स, रिक्वायर्ड रेंज, दी हुई रेंज है, नॉट रिक्वायर्ड. 1 + 3 इज इक्वल टू 4 स्क्वेअर युनिट. 4 स्क्वेअर युनिट काय झाला, आपल्याला ओ ए बी सी मिळाला. आता आपण काय करू, हा जो खालचा पार्ट आहे ना, हा कर्वमुळे तयार होणारा हा एरिया काढून घेऊ. तर त्याचं नाव आपण कसं वापरणार या ठिकाणी, एरिया ऑफ ओ सी बी एक्स ए. बघा बरं, आणि वाटल्यास ओ पर्यंत लिहा. तुम्ही म्हणू सर खूप सारे लेटर आले त्याच्यात, त्याचा विचार नका करू. ओ सी बी एक्स ए ओ. मग त्याचा एरिया 0 to 1 असा जर आपण वापरला, 0 to 1 असा जर आपण वापरला, तर आपल्याला उत्तर असं मिळणार. एक्स स्क्वेअर, आपण अगोदर एक्स स्क्वेअर वापरला होता का, नाही, फक्त एक्स प्लस 3 वापरला आणि नंतर काय एक्स स्क्वेअर प्लस 3. तर या ठिकाणी पुन्हा एकदा यस एक्स स्क्वेअर प्लस 3 से आणि तो एक्स प्लस 3 से. तर आपलं आन्सर या ठिकाणी आपल्याला असं मिळणार, x³/3 प्लस थ्राइस एक्स 0 to 1. चला वापरला एकदा, 1/3 प्लस 3, आपला आन्सर आलं 3 त्रिक 9 आणि 1 10, 10/3. मग जो रिक्वायर्ड एरिया आहे हा काय, पूर्ण क्वाड्रिलॅटरलमधून 4A मधून रिक्वायर्ड एरिया is equal to 4 minus 10/3. 4 3s are 12 minus 10 divided by 3, 2/3 square unit. तुमचं जे फायनल आन्सर आलं काय आलं ते 2/3 स्क्वेअर युनिट. तर बघा या ठिकाणी एक छोटीशी जी मिस्टेक झाली आपली ते समजून घ्या. आपण काय केलं, एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 विसरलो. 2 विसरलो म्हणून एक्सच्या जागी आपण जर 1 वापरला तर 1/2 झालं आणि 4च्या जागी याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार. 1 1 जा 1, 3 2 जा 6/1, 7/2, 7/2 आणि इथं तो होणार 7/2. म्हणजे तुमचं उत्तर असं येणार, 3 7 जा 21, 7 त्रिक 21, 10 दोन्ही 20 भागिले 6, 1/6, 1/6 स्क्वेअर युनिट. करेक्ट, हे आन्सर आहे आपलं बॅक साईडला. म्हणजे एक छोटीशी चूक या ठिकाणी तुम्हाला अडचणीत आणू शकते. तर बघा बस एवढंच सांगतो, या ठिकाणी एक सोपा भाग होता. बिलकुल मनातसुद्धा आणू नका की काही अवघड आपण या ठिकाणी शिकलो. आणि जसं मी तुम्हाला प्रत्येक पिरियडला बोलत आलो की रिव्हिजनला सुरुवात करा, एक चांगली रिव्हिजन द्या. जे मोठमोठे टॉपिक हे अगोदर क्लिअर करा, कारण ऐन वेळेस तुम्ही 1 ते 2 दिवसात ते टॉपिक क्लिअर करणं आवश्यक नाही आहे. आणि आता जो पार्ट सुरू आहे ना, याला अशा पद्धतीनं स्टडी करा की याला रिव्हिजनची आवश्यकता पडणार नाही. कारण रिव्हिजन तर तुम्ही कशाला देणार म्हणजे शेवटी. तर बघा याच्यातले अजून एक 2-3 उदाहरणाचा जो थोडासा तुम्हाला डिफिकल्ट वाटणारा पार्ट आहे का तो आपण घेऊन टाकू आणि नंतर उरलेला जो पार्ट आहे हा पूर्ण करू. तुम्हाला एक प्रॅक्टिस असाइनमेंट म्हणून मी प्रॉब्लेम या ठिकाणी वापरणार आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व करा. IMP वगैरे नका समजू, पण तरीसुद्धा असे उदाहरणं की जे तुम्ही जर व्यवस्थित सोडवले तर त्याचा परिणाम तुम्हाला 100% म्हणजे परिणाम म्हणूच तर आपण काय म्हणू, फायदा 100% एक्झामला होणार. कारण जसं वातावरण आता तयार झालं, एक गोष्ट तर या ठिकाणी क्लिअर झाली की तुमची परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे. याच्यासाठी आपलं जे स्टेट बोर्ड आहे का हे प्रयत्नशील आहे. भविष्यात काय निर्णय बदलतील ते आपण सांगू शकत नाही, पण आज अभ्यासाला अशा पद्धतीनं लागा की तुम्ही
नॉलेज मिळवण्यासाठी शिकायले. कारण आज जरी ऑफलाईन एक्झाम झाली किंवा तुम्हाला काहीतरी शॉर्टकट मार्गाने किंवा सहजरित्या पास करून चांगले मार्क मिळून तुम्ही जरी पास झाले तर समोर CET JEE सारख्या परीक्षेत ह्या मार्कामुळं तुम्हाला फायदा होणार आहे असे विचार मनात आणू नका. त्याच्यामुळं अभ्यास करा, खूप अभ्यास करा, लॉकडाऊनचा फायदा घ्या आणि भरपूर रिव्हिजन करा. ठीक आहे, तर पुन्हा भेटू एका नवीन भागासोबत.